मागच्या व्हिडिओमध्ये आपण टेन्सबद्दल शिकलो होतो, पण जे आपण वाक्य पाहिले होते टेन्समधले ते सगळे वाक्य कोणते होते? असर्टिव्ह सेंटेन्स होते. त्याआधी जेव्हा आपण वाक्याचे प्रकार पाहिले होते, 4 प्रकारचे वाक्य असतात. तर कोणते कोणते वाक्य असतात? नंबर 1ला नंबर 1चं वाक्य प्रकार कोणता आहे? असर्टिव्ह सेंटेन्स. तर आपण जे पाहिले होते ते सगळे वाक्य कोणते होते? असर्टिव्ह सेंटेन्स. ते असर्टिव्ह सेंटेन्स त्याला स्टेटमेंट पण म्हणतात, त्याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स पण म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? विधानार्थी वाक्य. तर ते कसे होते सगळे? आधी त्याच्यामध्ये सब्जेक्ट होता, त्याच्यानंतर वर्ब होता आणि नंतर कसा होता? ऑब्जेक्ट होता. तर असर्टिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर असं असते, आधी सब्जेक्ट असते, मग वर्ब असते, मग ऑब्जेक्ट होते. तर वेगवेगळ्या टेन्समध्ये वेगवेगळे जे त्याच्यामध्ये होते हेल्पिंग वर्ब ते होते, पण सगळ्यात आधी काय असते? पहिला शब्द सब्जेक्ट आणि मध्ये वर्ब असते आणि लास्टला जे शब्द असते ते ऑब्जेक्ट असते. आता आपल्याला ते असर्टिव्ह सेंटेन्स नंतर आता काय पाहायचं आपल्याला? इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. जेवढे वाक्य आपण पाहिले होते टेन्स करताना त्या सगळ्या वाक्यांना आपल्याला काय करायचं? इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे. पण इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स जे असते ते 2 टाईपचे असतात. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स किती टाईपचे असतात? 2 टाईपचे असतात. त्याच्यामध्ये नंबर 1 जे आहे त्याला म्हणते WH क्वेश्चन. WH क्वेश्चन म्हणजे काय? तर जे प्रश्नार्थक वाक्य WH शब्दापासून चालू होते त्यांना काय म्हणतात? WH क्वेश्चन. पण ते पाहायचं नाही आपल्याला. आज आपल्याला पाहायचं आहे दुसरा प्रकार इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सला, त्याला काय म्हणतात? व्हर्बल क्वेश्चन. तर व्हर्बल क्वेश्चन काय असते? जे हेल्पिंग व्हर्बनं चालू होते आणि ते व्हर्बल क्वेश्चनलाच काय म्हणतात? येस नो टाईप क्वेश्चनही म्हणतात. का? कारण याचं उत्तर जे असते एक तर यस देता येते किंवा नो देता येते, त्यामुळे त्याला काय म्हणतात? येस नो टाईप क्वेश्चनही म्हणतात. तर बघा आपल्याला जे आपण पाहिले होते टेन्समध्ये जेवढे वाक्य पाहिले होते ते सगळे असर्टिव्ह होते. आज त्यांना आपल्याला काय करायचं आहे? इंट्रॉगेटिव्ह करायचं आहे. असा एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकते की मेक इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस ऑफ फॉलोइंग सेंटेन्स, की खालील वाक्यांचं काय करा? प्रश्नार्थक वाक्य करा किंवा मेक वर्बल क्वेश्चन ऑफ फॉलोइंग सेंटेन्स. तर खालील वाक्यांपासून वर्बल क्वेश्चन तयार करा. आता बघूत आपण आज सिम्पल प्रेझेंट टेन्स जर दिलेलं वाक्य असेल तुम्हाला तर त्याचं काय करायचं आहे? वर्बल क्वेश्चन कसा तयार करते ते बघूत आता आपण. बघा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला काय असते? सब्जेक्ट आहे, वर्बचं पहिलं रूप असते आणि ऑब्जेक्ट असते. आता याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे? वाक्य जेव्हा बनवायचे तर याला आपल्याला काय करायचं आहे की प्रश्नार्थक वाक्य बनवायचं आहे. आणि आपल्याला पहिल्यांदा काय पाहिजे? प्रश्नार्थक वाक्य बनवायला. तर बघा इथे एक सिम्पल प्रेझेंट टेन्सचं साधं वाक्य आहे, त्याला मी प्रश्न बनवून दाखवतो तुम्हाला. बघा वाक्य आहे शी इट्स मँगो. सब्जेक्ट आहे, V1 आहे आणि ऑब्जेक्ट आहे. आता जर याला आपल्याला प्रश्नार्थक वाक्य बनवायचं असेल, ते कोणतं बनवायचं आहे? व्हर्बल क्वेश्चन. तर आपल्याला काय घ्यावं लागणार? पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब. पण बघा जे सिम्पल प्रेझेंट टेन्स असते त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्बच नसते, त्यामुळे आपल्याला हेल्पिंग वर्ब जे आहे ते मनाने निवडावं लागते. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल तर आपल्याला 2 हेल्पिंग वर्ब घेता येते, एक तर डू घेता येते नाही तर डज घेता येते. आता जेव्हा तुमचा जे सब्जेक्ट असते ते जर एकवचनी असेल तर तुम्हाला माहिती आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सला व्हर्बला जे असते ते काय लागते? यस किंवा ईएस लागते. त्यामुळं तुम्हाला इथं तुमच्या डूला पण ईएस लावावं लागते आणि डूला ईएस लावलं की काय होते? डज. तर हेल्पिंग वर्ब बघा तुम्ही मनानं घ्यायचं, डज घेतलं आणि बाकी पुढचं वाक्य जशाला तसं लिहून टाकायचं. बघा डजच्या नंतर तुम्ही सब्जेक्ट लिहायचा. सब्जेक्ट कोण आहे? शी. त्याच्यानंतर V1 लिहायचं. V1 काय? इट. आणि त्याच्यानंतर काय लिहायचं? ऑब्जेक्ट लिहायचं. ऑब्जेक्ट काय आहे? मँगो. बघा तर वाक्याची जी सुरुवात कशी झाली? हेल्पिंग वर्बनं झाली. त्याच्यानंतर सब्जेक्ट आला, त्याच्यानंतर V1 आलं
आणि शेवटी काय आलं, ऑब्जेक्ट आलं. तर या आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला चिन्ह कोण द्यावं लागणार, प्रश्नार्थक चिन्ह, कारण वाक्य काय झालं आता, प्रश्न झालं. डज शी ईट मँगो, याचा अर्थ काय होते, तिने आंबा खाल्ला का. आणि जे वाक्य होतं आपलं शी ईट्स मँगो, याचा अर्थ काय होते, ती आंबा खाते. आता बघा, डज शी ईट मँगो याचं जे आहे उत्तर एक म्हणजे तिने आंबा खाल्ला का. जर तिने आंबा खाल्ला असेल तर उत्तर काय येणार, यस. आणि तिने जर आंबा नाही खाल्ला असेल तर त्याचं उत्तर काय येणार, नाही. म्हणून याला यस नो टाईप क्वेश्चन म्हणतात, कारण या प्रश्नाचं उत्तर यस किंवा नोच देता येते, याचं उत्तर दुसरं काही देता येत नाही, म्हणून त्याला काय म्हणतात, यस नो टाईप क्वेश्चन. आणि आज आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स वाक्य दिलेलं असेल तर त्याचा वर्बल क्वेश्चन कसं तयार करायचं ते पाहायचं. आता एक उदाहरण पाहिलं, आता चला नेक्स्ट उदाहरण पहा. एक मी वाक्य अजून लिहून ठेवले सिम्पल प्रेझेंट टेन्सचं. बघा वाक्य काय आहे, दे प्ले कार्ड्स. तुम्हाला माहिती आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य, कारण बघा एक सब्जेक्ट आहे दे, त्याच्यानंतर वर्बचं पहिलं रूप आहे V1 आणि कार्ड्स जे आहे ते ऑब्जेक्ट आहे. तर आणि कधी पण लक्षात ठेवायचं, जे सब्जेक्ट असते नॉर्मली प्रोनाऊन किंवा नाऊन असते, आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला वर्ब दिसत असेल आणि शेवटी जर परत एक प्रोनाऊन किंवा नाऊन दिसत असेल तर यस प्लस V1 प्लस ओ हे वाक्य जे असते ते काय असते, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं. आता याला तुम्हाला काय करायचं, जर असा प्रश्न आला पुढे कंसामध्ये की मेक वर्बल क्वेश्चन, की याचं वर्बल क्वेश्चन बनवा, तर तुम्ही कसं बनवणार बघा. आता याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे, आता तुम्हाला मनाने हेल्पिंग वर्ब घ्यायचे. बघा इथं प्लेला तुमच्या जे वर्ब आहे त्याला यस किंवा ईएस लागले का नाही, म्हणून तुम्ही सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये मनाने हेल्पिंग वर्ब कोणतं घ्यायचं असते, डू. आणि त्याच्या पुढे वाक्य जशाला तसं. बघा नंतर सब्जेक्ट लिहायचं तुम्हाला, सब्जेक्ट कोणता आहे, दे. त्यानंतर वर्ब लिहायचं, वर्ब काय आहे, प्ले. त्याच्यानंतर काय लिहायचं, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय, कार्ड्स. डू काय बघा, हेल्पिंग वर्ब. दे आहे सब्जेक्ट, प्ले आहे V1 आणि कार्ड्स आहे ऑब्जेक्ट. आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क, कारण तुम्ही आता क्वेश्चन बनवला आहे. बघा वाक्याचा अर्थ काय होते, दे प्ले कार्ड्स म्हणजे ते कार्ड्स खेळतात. आणि खाली आपण काय केलं त्याचं क्वेश्चन, डू दे प्ले कार्ड्स म्हणजे ते कार्ड्स खेळतात का. खेळत असतील तर काय म्हणायचं, हो यस. आणि खेळत नसतील तर काय म्हणायचं, नो नाही. म्हणून त्याला काय म्हणतात, यस नो टाईप क्वेश्चन. बघा पुढे नंबर 3चं वाक्य, ते पण सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. बघा सब्जेक्ट आहे वी प्रोनाऊन, त्याच्यानंतर गो आहे वर्बचं पहिलं रूप, आणि वी गो टू स्कूल एव्हरी डे हे आहे ऑब्जेक्ट. तर या जर वाक्याचं तुम्हाला काय बनवायचं, परत क्वेश्चन बनवायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा क्वेश्चन जे चालू करायचं आहे ते हेल्पिंग वर्बनं चालू करायचं आहे. पण वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नसते. तर म्हणून तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुमचं वाक्य हेल्पिंग वर्ब तुम्हाला मनाने निवडावं लागणार आहे. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब 2 असते, ते एक तर डू आणि नाही तर डज. बघा इथं तुमच्या वर्बला यस किंवा ईएस लागले का नाही, म्हणून मग तुम्ही तुमच्या डूला पण यस किंवा ईएस लावायचं नाही, फक्त डू लिहायचं, डू. आणि नंतर पुढे सब्जेक्ट, सब्जेक्ट काय आहे, वी. नंतर V1 काय, गो. त्याच्यानंतर बघा ऑब्जेक्ट लिहायचा, टू स्कूल एव्हरी डे हे ऑब्जेक्ट आहे. आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क. डू काय तुमचं हेल्पिंग वर्ब, वी काय सब्जेक्ट, गो काय V1, टू काय आहे टू एव्हरी डे, टू स्कूल एव्हरी डे काय ऑब्जेक्ट आहे. तर बघा हे झालं सिम्पल प्रेझेंट टेन्सचं काय बनवायचं, क्वेश्चन बनवायचं. बघा त्याच्यानंतरचे उदाहरण मी बघतो, फास्ट करतो, तुम्ही बघा. बघा इथं सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य काय, प्रिया ब्रेक्स ग्लास. प्रिया ब्रेक्स ग्लास म्हणजे प्रियाने ग्लास फोडला. आता याचा जर तुम्हाला क्वेश्चन बनवायचा असेल तर बघा इथं ब्रेक्सला यस किंवा ईएस लागले, म्हणून तुम्हाला तुमचं वाक्य कशाने चालू करावं लागणार, डज. म्हणून तुम्हाला तुम्ही डूला पण ईएस लावलं. नंतर सब्जेक्ट कोण आहे, प्रिया.
V1 काय ब्रेक, आणि शेवटी ऑब्जेक्ट काय ग्लास, आणि शेवटी तुम्हाला काय द्यायचं क्वेश्चन मार्क. डज काय आहे हेल्पिंग वर्ब, प्रिया काय सब्जेक्ट, ब्रेक काय आहे V1 आणि ग्लास काय ऑब्जेक्ट. बघा डज प्रिया ब्रेक ग्लास याचा अर्थ काय होते प्रियाने ग्लास फोल्डा का. चला 5 नंबरचं उदाहरण घ्या. प्रगतीची स्पेलिंग चूक आहे, PARA नाही आहे, PRAGAT. प्रगती रीड्स इंग्लिश म्हणजे प्रगती इंग्लिश वाचते. आता याला जर क्वेश्चन बनवायचं आपल्याला तर आपल्याला काय करावं लागणार आहे. मग आता बघा इथं हे प्रगती जे आहे ते सब्जेक्ट आहे, रीड्स जे आहे ते V1 आहे आणि इंग्लिश जे आहे ते ऑब्जेक्ट आहे. बघा या रीड्सला वर्बला तुमच्या यस लागलं म्हणून तुम्ही पहिल्यांदा डू घेऊन त्याला ES लावावं लागते. डज झालं. बघा आता तुम्हाला कळालं का डज कधी येते. एक तर कोणाचंही मुलाचं किंवा मुलीचं नाव असेल तर त्याचा क्वेश्चन बनवता आणि तुम्हाला काय घ्यावं लागणार डजच घ्यावं लागणार. नाहीतर जर तुमचं कोणतं ही किंवा शी असेल तरी पण क्वेश्चन बनवताना तुम्हाला काय घ्यावं लागणार डज घ्यावं लागणार. आणि डू कधी येते बघा, एक तर सब्जेक्ट तुमचा ओई असेल, नाही तर सब्जेक्ट यू असेल किंवा सब्जेक्ट आय असेल तर तुमची सुरुवात कशापासून होणार प्रश्नाची डूपासून होणार. इथं मी लिहून ठेवतो बघा डजपासून कधी होणार, एक तर सिंग्युलर नाऊन असेल, कोणाही एका माणसाचं नाव असेल किंवा मग ही असेल किंवा मग शी असेल तर डज येते. आणि डू कधी येणार, डू येणार एक तर सब्जेक्ट तुमचा ओई असल्यावर, नाही तर सब्जेक्ट काय दे असल्यावर, नाही तर सब्जेक्ट आय असल्यावर काय येणार डू. बघा आता इथं प्रगती नाव आहे, नाऊन आहे, एकवचन नाऊन आहे म्हणून काय घेतलं आपण डज घेतलं. त्याच्यानंतर पुढचं वाक्य जशाला तसं लिहायचं. बघा सब्जेक्ट लिहायचं, सब्जेक्ट काय प्रगती, त्याच्यानंतर V1 काय रीड, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट काय इंग्लिश. फक्त शेवटी काय द्यायला लक्षात ठेवायचं कधी पण क्वेश्चन मार्क द्यायचं, कारण प्रश्न बनवला. काय प्रश्न बनवला बघा, डज प्रगती रीड इंग्लिश म्हणजे प्रगती इंग्लिश वाचते का. डज काय तुमचं हेल्पिंग वर्ब, प्रगती काय प्रगती आहे सब्जेक्ट, रीड काय V1 आणि इंग्लिश काय ऑब्जेक्ट. डज प्रगती रीड इंग्लिश हे झालं तुमचं काय झालं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, व्हर्बल क्वेश्चन म्हणतात त्याला. आणि हे कोणत्या टेन्समध्ये आहे हे पण वाक्य, जर हे मी जरी वाक्य दिलं तुम्हाला परीक्षेमध्ये आणि तुम्हाला सांगितलं कोणत्या टेन्समध्ये आहे ओळखा, तर तुम्ही कोणत्या टेन्समध्ये म्हणणार, हे पण वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच आहे. बघा नंबर 6चं वाक्य, ही कम्स टू क्लास. ही सब्जेक्ट आहे, कम्स V1 आहे, टू क्लास ऑब्जेक्ट आहे. ही कम्स टू क्लास याचा जर क्वेश्चन बनवायचा आहे तर पहिल्यांदा तुम्हाला काय लिहावं लागणार हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब आता इथं डज येणार का डू येणार, तर इथं येणार हेल्पिंग वर्ब डज. कारण बघा व्हर्बला काय लागलं आहे यस लागले, व्हर्बला जेव्हा यस किंवा ES लागते तर हेल्पिंग वर्ब काय येते डज येते. बघा मी आत्ता सांगितलं ही शीसाठी हेल्पिंग वर्ब डज येते. सब्जेक्ट बघा ही आहे, सब्जेक्ट ही असेल तर काय येते हेल्पिंग वर्ब डज. आणि आता पुढचं वाक्य जशाला तसं बघा, पुढे काय ही, त्याच्यानंतर काय कम, त्याच्यानंतर काय टू, त्याच्यानंतर काय क्लास आणि शेवटी क्वेश्चन मार्क. डज ही कम टू क्लास हे झालं वाक्य. हे आहे हेल्पिंग वर्ब, ही आहे सब्जेक्ट, कम आहे V1 आणि टू क्लास आहे ऑब्जेक्ट. आता याचा अर्थ काय होते डज ही कम टू क्लास, त्याचा अर्थ काय होते की तो क्लासला येतो का. आता येत असेल तर त्याचं उत्तर काय येणार हो येतो, आणि नाही येत असेल तर उत्तर काय येणार नाही. तर म्हणजे ह्याला काय म्हणतात यस नो टाईप क्वेश्चन, कारण याचं उत्तर यस किंवा नोमध्ये येते. 7 नंबरचं वाक्य बघा, स्वीटी लाईज टू हर मदर. लाईज म्हणजे खोटं बोलणे, म्हणजे स्वीटी तिच्या आईला खोटं बोलते. स्वीटी तुमचा सब्जेक्ट आहे, लाईज बघा हे V1 आहे आणि टू हर मदर हे आहे ऑब्जेक्ट. बघा
लाईज जे आहे तुमचं व्हर्बला यस लागले ना शेवटी, म्हणजे काय वाक्य तुमचं जेव्हा तुम्ही प्रश्न बनवणार तर डजपासून चालू होणार का डूपासून, तर चालू होणार डजपासून. मी आता सांगितलं होतं कोणाचे नाव असेल मुलाचं किंवा मुलीचं तर डजपासूनच चालू होते. बघा स्वीटी हे मुलीचं नाव आहे का, म्हणून हेल्पिंग वर्ब काय येणार डज येणार, डू येणार नाही. डू कधी येते फक्त सब्जेक्ट दे असेल किंवा सब्जेक्ट वी असेल किंवा सब्जेक्ट आय असेल तर डू येते. डज नंतर बघा पुढचं वाक्य जशाला तसं लिहून टाकायचं. बघा डज नंतर काय वाक्य काय स्वीटी. त्याच्यानंतर बघा आता हे जे V1 आहे इथं, आता व्हर्बला तुम्हाला यस लावायचं नाही कारण तुम्ही ऑलरेडी ते डूला यस लावलं आहे, तर म्हणून लाय फक्त लिहायचं, यस लावायचं नाही. डज स्वीटी लाय टू हर मदर आणि पुढे क्वेश्चन मार्क. डज स्वीटी लाय टू हर मदर, याचा अर्थ काय होते की स्वीटी तिच्या आईला खोटं बोलते का. बोलत असेल तर उत्तर काय येणार हो यस, नाही तर काय येणार नाही, आणि त्याला काय म्हणणार नो, म्हणून त्याला काय म्हणतात यस नो टाईप क्वेश्चन. बघा डज काय आहे हेल्पिंग वर्ब, स्वीटी सब्जेक्ट आहे, लाय खोटं बोलणे वर्ब आहे, टू हर मदर आहे ऑब्जेक्ट. डज स्वीटी लाय टू हर मदर. 8 नंबरचं उदाहरण बघा. सूरज स्विम्स व्हेरी फास्ट. सूरज स्विम्स म्हणजे पोहतो, व्हेरी फास्ट म्हणजे खूप फास्ट पोहतो. बघा हे तुम्हाला माहीत आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. सूरज सब्जेक्ट आहे, स्विम्स वर्बचं पहिलं रूप आहे. बघा स्विम्सला यस लागले, तुम्हाला माहीत पाहिजे हेल्पिंग वर्ब आता डज येणार का डू येणार. व्हेरी फास्ट ऑब्जेक्ट आहे. बघा मी आत्ता सांगितलं तुम्हाला कोणाचे नाव असेल तर आपल्या जे हेल्पिंग वर्ब काय येणार डज येणार, आणि बाकी पुढे वाक्य जशाला तसं. बघा डज नंतर काय वाक्यामध्ये पहिल्यांदा वाक्य बघा, पहिल्यांदा सूरज आहे सब्जेक्ट, नंतर मग वर्बचं पहिलं रूप स्विम, आणि नंतर व्हेरी फास्ट ऑब्जेक्ट. अंडरलाईन करा डज हेल्पिंग वर्ब आहे, सूरज सब्जेक्ट आहे, स्विम V1 आहे, व्हेरी फास्ट ऑब्जेक्ट आहे, आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क जर दिलं नाही तर मार्कच नाही भेटणार, कारण तुम्ही क्वेश्चन मार्क असल्याशिवाय त्याला क्वेश्चन इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणतच नाहीत. तर तुमचा प्रश्न काय की तुम्हाला काय बनवायचं, त्या वाक्याला इंट्रॉगेटिव्ह बनवायचं होतं आणि बनवलं तुम्ही. इंट्रॉगेटिव्ह वाक्य बनवलं बघा. आणि कोणत्या प्रकारचं बनवलं वर्बल क्वेश्चन, त्यालाच काय म्हणतात येस नो टाईप क्वेश्चन. आणि दुसरा प्रकार कोणता असते WHचा, ते आपण नंतर शिकूत. आता सध्या आपण फक्त वर्बल क्वेश्चन शिकणार आहोत. 9 नंबरचं वाक्य बघा. हे पण एक सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. दे आहे सब्जेक्ट, विन आहे V1, गोल्ड मेडल आहे ऑब्जेक्ट. दे विन गोल्ड मेडल म्हणजे त्यांनी गोल्ड मेडल जिंकले, सुवर्णपदक जिंकले. आता याचा जर क्वेश्चन बनवायचा बघा, इथं सब्जेक्ट काय आहे दे आहे, म्हणजे इथं आपलं हेल्पिंग वर्ब काय येणार डू येणार. हेल्पिंग वर्ब काय आलं डू, आणि बाकी पुढचं वाक्य जशाला तसं. दे विन गोल्ड मेडल, सब्जेक्ट आहे दे, विन आहे V1, गोल्ड मेडल आहे ऑब्जेक्ट, सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्त्वाचं काय क्वेश्चन मार्क. डू दे विन गोल्ड मेडल म्हणजे त्यांनी गोल्ड मेडल जिंकले का. लास्टचं आहे बघा वाक्य 10 नंबरचं. करण सब्जेक्ट आहे, फेल्स म्हणजे नापास होतो, इन एक्झाम म्हणजे करण एक्झाममध्ये नापास होतो, परीक्षेत नापास होतो. याचा आपल्याला क्वेश्चन बनवायचं आहे. बघा मी आत्ता सांगितलं जर कोणा मुलामुलीचं नाव असेल तर क्वेश्चन कशापासून चालू होते डज, आणि बाकी पुढचं वाक्य जशाला तसं. करण फेल इन एक्झाम म्हणजे करण एक्झाममध्ये नापास झाला का. नापास झाला असेल तर काय म्हणायचं यस, आणि नापास झाला नसेल तर काय म्हणायचं नो, म्हणून त्याला काय म्हणतात यस नो टाईप क्वेश्चन. डज काय आहे डज आहे हेल्पिंग वर्ब, करण आहे सब्जेक्ट, फेल आहे V1, इन एक्झाम आहे ऑब्जेक्ट. फक्त सुरुवातीला हे हेल्पिंग वर्ब लावायचं आणि बाकीचं वाक्य जशाला तसं लिहून टाकायचं. हे सगळ्यात सोपं आहे. तुम्हाला जर एक्झाममध्ये क्वेश्चन आला मेक अ वर्बल क्वेश्चन तर खूपच सोपं जाणार तुम्हाला, कारण तुम्हाला फक्त हेल्पिंग वर्ब पुढे घ्यायचं आणि बाकी वाक्य जशाला तसं लिहून टाकायचं.